हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। प्रत्येक भेटीत राजकारण शोधणं योग्य नाही, सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको का? एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये, राज्यात आलेली राजकीय सूज अत्यंत वाईट, राज ठाकरेंचं वक्तव्य। सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चा। मनसे नेते संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। कोट्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृती अपेक्षा बाळगू नये, नाव न घेता देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। भिवंडी महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरींची महापौरपदी निवड। नारायण चौधरींना 48 तर भाजपाच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं। काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी। भिवंडीत बंडखोरी करणार नाही असा शब्द दिला तरी बंडखोरी झालीच, बंडखोरांवरती कारवाई होणार, रवींद्र चव्हाणांचा इशारा। भिगवण प्रकरणातील मुलगी बारामती कोर्टात हजर। मुलीच्या नातेवाईकांकडून आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कोर्टाबाहेर घोषणाबाजी। अपहरण प्रकरणी कुल यांचा संबंध असल्याचा आरोप। कारल्याची भाजी बनवल्याच्या कारणावरून झालेल्या क्षुल्लक वादात मुलानेच केली आईची हत्या। चंद्रपुरातील डोंगरगावातील धक्कादायक घटना, आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती। आणि बीडच्या परीक्षा केंद्राची बातमी न्यूज 18 मराठीने दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग। परीक्षा केंद्रासह प्रमुखावरही कारवाई होणार, विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्थाही केली जाणार। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। महाराष्ट्राची खबरबात बुलेटिनच्या सुरुवातीला आपण आढावा घेऊया दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा। गेल्या 4 दिवसांपासून धुमसत असलेल्या भिगवण कथित अपहरण प्रकरणाला आता नवं वळण लागलेलं आहे। तरुणीने पोलिसांसमोर हजर होत आपलं अपहरण झालंच नाही असं म्हटल्यामुळे प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय। पुढे जाऊया, भिवंडी निजामपूर महापालिकेमध्ये काँग्रेसने भाजपाचा एका गळाला लावून जोरदार धक्का दिलेला आहे। भाजपाचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरींसोबत आघाडी करत शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने नवी खेळी खेळलेली आहे। तर इकडे राज ठाकरे शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं होतं आणि या भेटीमध्ये चर्चेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच स्वतः राज ठाकरेंनी समोर येत भेटीतील इनसाइड स्टोरी सांगितलेली आहे। तर इकडे बीड जिल्ह्यातील कुर्ला गावात एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी मंडप बांधून व्यवस्था करण्यात आलेली होती आणि अखेर न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालंय आणि पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। चला, पहिल्या मोठ्या बातमीने आपण सुरुवात करूया। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इंदापूरमधील भिगवण धुमसत होतं आणि कथित अपहरण प्रकरणामुळे काही संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि तीव्र निदर्शनं सुद्धा झाली। भर बाजारपेठेतून डोळ्यात मिरचीची पूट टाकत तरुणीचं अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर जमाव उसळला। अखेर या प्रकरणात समोर आली आणि ती तिच्या जबाबानंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलेला आहे। आपलं अपहरण झालंच नव्हतं, स्वेच्छेनं तरुणासोबत निघून गेल्याचं ती म्हणाली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं आपण एकदा समजून घेऊया। तर 17 फेब्रुवारी डोळ्यामध्ये मिरचीची पूट टाकून मुलीच्या अपहरणाची पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। आई आणि भावाला मारहाण करून तरुणीच्या अपहरणाची तक्रारही देण्यात आलेली आहे। पुढे 18 फेब्रुवारीला भिगवण इंदापूरमध्ये स्थानिकांकडून निदर्शनं झाली आणि पोलीस स्टेशनसमोर ठिय्या झाला, रास्ता रोको झाला आणि जहीर आणि आयान शेखवरती गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांच्या 6 पथकांकडून त्याचा शोध घेतला जात होता। पुढे 19 फेब्रुवारीला काय घडलं आपण बघूया। 19 फेब्रुवारीला अपहरण नाहीये तर स्वखुशीने गेलेली आहे, व्हिडिओ काढलेला आहे आणि कबुली दिलेली आहे। जबरदस्तीने व्हिडिओ बनवला, आंदोलकांनी हा आरोप केलेला आहे।
पुढे 20 फेब्रुवारीला काय घडलं आपण बघतोय. 20 फेब्रुवारीला मध्यरात्री तरुणी झहीर शेख सोबत बारामती पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेली आहे. अपहरण झालेलं नाहीये, स्वेच्छेने झहीर सोबत गेल्याचा जबाब दिलेला आहे आणि 1 वर्षापासून प्रेमसंबंध आहे, जबरदस्ती नाही असं या तरुणीनं सांगितलेलं आहे. आता तरुणीच्या तोंडून ऐकूया या प्रकरणात नेमकं काय घडलंय. मी झहीर शेख यांना फोन केलेला की आम्ही जाणार आहे म्हणून बाजारपेठेत माझ्या भावाच्या फोनवरती. तर जाणार आहे म्हणून सांगितलं होतं. तर तुम्ही या म्हणून तिथं तसे गेस्ट हाऊसपाशी आनंद हॉटेलच्या पाठीमागे. तर आम्ही बाजारपेठेत गेलो. तर मग येताना तिथं तोपर्यंत ते थांबले होते ते तिथं. तर मग मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले. मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले आणि घरच्यांनी वगैरे काही सगळे त्याच्या विरोधात जर टाकले ते सगळे खोटे सगळे. नाही तो मी माझ्या मर्जीने व्हिडिओ काढलाय. आम्ही बातम्या बघत होतो त्यावेळेस मला समजलं असे आरोप केलेत म्हणून. तर ते सगळे खोटे. ते मी माझ्या मर्जीने मी व्हिडिओ केले त्याचं, त्यामुळे ते सगळे खोटे. आम्ही 1 वर्षापासून संपर्कात होतो, पण ओळख आमची आधीपासून होती. हो झालं तर बोलणं. मी सांगितलं होतं घरच्यांना मला तो मुलगा आवडत नाही, माझ्या विरोधात लग्न करण्यास चाललं होतं. तर माझा विरोध होता त्या लग्नाला. तर ऐकलं मंडळी, तरुणी नेमकं काय म्हणाले आणि यावरूनच तिच्या कुटुंबियांसह पडळकरांनी आरोपींवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. दबावाखाली पोरगी बघत नाही कोणी पण तिची मुलाखत घ्या. मीडियावाली तुम्ही पण मुलाखत घ्या, विचारा तिला. मुलगी काय सांगते, माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होता. आता काय बोलते, माझं 1 वर्षापासून आहे. आता थोड्या वेळ माझं महिन्यापासून होतं. असं बोलत संगती निर्माण होते. तुम्ही चेक करा ती संगती. पुरीची आई स्वतः सांगते 12 वर्षाची 12 वर्षाच्या मुलीला तिची आई किंवा आजी टोळीत होती. लक्षात ठेवा. आजोबा नाही, मग तिला सरळ सांगण्यात जातंय की तुझं लहान भाऊ आहे त्यांना आम्ही मारून टाकणार, तुझ्या आईला मारणार. आणि ती जात अशी आहे की त्या पुरीला माझ्या मुलीला खरंच वाटणार ती गोष्ट, कारण ती जातच तशी की मारू पण शकते. या ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे आणि याचे संबंध आहेत. 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती. म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी-6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे. तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी संज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे. आता हे मुलीनं तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे. हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या शेखवरती पोक्सो अंतर्गत कारवाई करावी. दरम्यान या आरोपांनंतर पोलीस अधीक्षक गिल यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. जे वर्जन दिलेलं आहे, जसा की आपण पाहिला की अगोदर त्यांनी एक व्हिडिओ पाठवली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याच्या अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती. परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत.